टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पंढरपूर येथे आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी दिसते। दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन बंदचे आदेश दिले। सदर आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का नाही याची पाहणी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज पाहणी केली। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वेरी कॉलेज ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत चालत पाहणी केली। यावेळी मंदिर समितीकडून दर्शन रांग, पत्राशेड येथे भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची सुद्धा पाहणी केली। यामध्ये पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, आरोग्य, मॅट, सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी बाबतची पाहणी केली। तसंच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा आणि दर्शन व्यवस्था याबाबत माहिती घेतली। यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं यासाठी समितीने दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक सुरक्षा रक्षक नेमावेत। गोपाळपूर येथील पुलाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ दुरुस्ती करावी। गोपाळपूर ते स्वेरी कॉलेज येथील दर्शन रांगेत प्रखर प्रकाश व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या। तसंच मंदिरातील सीसीटीव्ही कक्षाला भेट देऊन व्हीआयपी नोंदणी रजिस्टरची देखील तपासणी केली। प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मस्तूत, पंढरपूर, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।